दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी वसमत तालुक्यातील लोण बुद्रुक येथे ओड समाजासाठी सभागृह लोकार्पण सोहळा वसमत विधानसभेतील लोकप्रिय आमदार राजूभाई नवघरे यांच्या शुभ हस्ते ढोल तासाच्या गजरामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाला वसमत विधानसभेतील लोकप्रिय आमदार राजूभाई नवघरे व त्यांचे सहकारी मित्रमंडळ या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाला उपस्थित पदाधिकारी, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत तानाजी बेंडे, जिल्हा अध्यक्ष जिजाराव हरणे, राजूभाई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बालमा ढोरे, तालुका अध्यक्ष विश्वनाथ फेगडे, वाखाडीतील सरपंच गजानन ढोरे, बाबुळगाव येथील सरपंच ज्ञानेश्वर नवघरे, लहानगावातील सरपंच तात्याराव कोरडे, भोरीबगाव येथील सरपंच अनिल आगलावे, राजापूर येथील नागरिक श्यामराव पवळे, प्रभाकर मुळे, मुंजाजी कडेकर, साहेबराव मुळे, सुदामराव चेअरमन, नागोराव भुसावळे, बळीराम भोसकरे, नामदेवराव उराडे, रघुनाथ होळपादे, शिवलिंगाप्पा, लक्ष्मणाप्पा शिवलिंग, वाघोजी दनकटवाड, दत्ता बोदवड, चांदू बोदवड, सोनाजी मोकाशी, बालू मोकाशी, प्रसाद दनकटवाड, बालाजी बोदवड, विठ्ठल मोकाशी व समस्त गावकरी मंडळी लोण बुद्रुक येथील मोठ्या संख्येने या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते। समृद्धी मराठीसाठी वसमतवरून सुमेध मस्की। आपल्याकडे सगळीकडे चुडामणचे कुठे माऊली, तुम्ही सगळ्यांना भुसावळे कंपनीने आणि सगळ्यांनाच मागायला आपल्या इकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक सभागृह सांगितलेले ते सुद्धा आपल्याला पुढच्या काळात करायचं नाही तर तुम्ही विसरून जासाल। मी विसरलो नाही। ही सगळी कामं करीत असताना या समाजाचे सगळे प्रश्न सुटले पाहिजे। आपल्या लेकीबळीचे लग्न असतील, साखरपुडे असतील, तिथले काही छोटे मोठे धार्मिक कार्यक्रम असतील ते सगळे या सभागृहात झाले पाहिजे। समाज छोटा असो मोठा असो, आपल्याला शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आपण करतोय। या तालुक्यामधील प्रत्येक समाजाचं सभागृह आपण करण्याचा प्रयत्न केलाय। वसमतला आपण बघितलं असं सगळ्या मठासाठी, लासीन मठ असू द्या, तेली मठ असू द्या, ज्या ज्या गावामध्ये लिंगायत समाज आहे त्या सगळ्या समाजासाठी सभागृह देण्याचं काम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सभागृह देण्याचं काम, अण्णाभाऊ साठे यांचे सभागृह देण्याचं काम आपण खूप मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे। कारण त्या समाजाचे सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम, त्यांच्या जयंत्या त्या ठिकाणी झाल्या पाहिजे। त्याच माध्यमातून आपल्याही गावामध्ये आपण ओड समाजाचं सभागृह असेल, मागे गणपती मंदिर असेल, महादेव मंदिराचं सभामंडप असेल, जी जी काही कामं सांगसाल ती करण्याचा प्रयत्न आपण भविष्यामध्ये करणार आहेत। मागच्या काळात आपण काही कामं करण्याचा प्रयत्न केलाय, पुढे सुद्धा आपल्या गावाला विविध विकास कामं, त्याच्यामध्ये जिल्हा परिषदच्या शाळेच्या रूम चांगल्या असल्या पाहिजे। कारण तुमचे आमचे लेकरं सगळे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जातात, तिथं सगळा व्यवस्था सगळी चांगली झाली पाहिजे, तिथले शिक्षक व्यवस्थित रोजच्या रोज येतात की नाही ती बघितलं पाहिजे, वर्गखोल्या चांगल्या पाहिजे, यासाठी आपल्याला काम करायचंय। शाळा डिजिटल करण्यासाठी आपल्याला काम करायचंय। त्याचबरोबर ही आपल्या सोबत आता हैतनगर सर्कल मधली सगळीच मंडळी आलेली आहे, तरी सुद्धा तुम्हाला सांगायला मला काही वाटणार नाही, कारण आपल्या जिल्हा परिषद पासून आपण राजकारणाची सुरुवात केलेली आहे। आपण आपल्या 11ला 11 गावं गजू, आपल्याला तिथं सगळ्या याच्यामध्ये आदर्श गाव कसे करता येतील त्या पद्धतीने तुम्हाला काम सगळ्यांना मिळून करायचंय। त्यामध्ये काय काय काम घेता येत असते तर आपल्याला आपले लेकरं बाळ शिकले पाहिजे, त्यासाठी त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी वाचनालयाचे आपण सगळे गाव आपण सुचविलेले आहेत। त्यामध्ये वाचनालयाचं काम असेल, व्यायामशाळा प्रत्येक गावात झाली पाहिजे की ज्याच्या माध्यमातून तरुण मंडळी ही पोलीस भरतीमध्ये, मिलिटरी भरतीमध्ये लागली पाहिजे। कारण आज आपले जीवन हे शेतीमध्ये, कष्टामध्ये गेलेले आहेत, पण आपले लेकरं बाळ पुढच्या काळात शिकले पाहिजे। यासाठी व्यायामशाळा असतील, वाचनालय असतील, हे सुद्धा प्रत्येक गावासाठी, प्रत्येक गावाच्या समाजासाठी सभागृह असले पाहिजे। ही सगळी कामं तुम्हाला आम्हाला पुढच्या काळामध्ये करायची। निश्चित तुम्ही प्रत्येक निवडणुकीमध्ये माझ्या पाठीमागे राहण्याची भूमिका आपल्या मार्फत अवलंबून असता आणि ती सुद्धा त्याची परतफेड करण्यासाठी रात्रंदिवस आपण कष्ट करत असतो। प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन चालण्यासाठी आपण काम करतोय। पुढच्याही काळामध्ये आपल्या मारुती मंदिरापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंतचा रस्ता आहे ना, ते रस्ता प्रमुख आपण प्लॅन मध्ये घेतलाय की त्याच्या माध्यमातून आपण जिल्हा परिषद सदस्य असताना 2005ला काहीतरी झालता, ते 2007ला 7ला का 8ला झालता। या 20 वर्षामध्ये त्याचं 18-20 वर्ष झालं, त्याच्यावर अजून काहीच नंतर काम झालं नाही। आपण बघायलो की जिल्हा परिषदच्या पासून बाकी नंतर काहीच आपल्या गावामध्ये विकास कामं झालं नाही, पण आपल्या गावातील 100% सिमेंट रोड झाली पाहिजे, पुढे कुठेही चिखल लागला नाही पाहिजे। यासाठी आपल्याला पुढच्या काळामध्ये काम करायचंय। तुमच्या इथं जे जे काही सभागृह असतील, अजून काही आपले जे काम आहेत
शेत रस्ते असतील, पांदन रस्ते असतील, त्याचं सुद्धा आपण टप्प्याटप्प्याने काम करण्याचा प्रयत्न करणार आहेत. आपल्याला सगळ्यांना अजून एक सांगायचंय की उद्या आपल्या इथं आरोग्य शिबिर आपण पूर्ण सहकारी साखर कारखान्यावर आपल्या विभागासाठी, आपल्या सर्कलसाठी असं आपण दवाखानाचं काम केलेलं आहे. जवळपास 15-20 गावाच्या लोकांना पुढे कुठेही दवाखान्यासाठी बाहेरच्या ठिकाणी जायचं काम पडणार नाही. महिलांच्या डिलिव्हरीचे प्रश्न असतील, त्याचे सीझर असतील, माणसाचे बाकीचे सगळे काही आजार आहेत, त्यासाठी सुद्धा आपल्याला कारखान्यावर आपला एक चांगला दवाखाना आपण केलेला आहे. त्याचं सुद्धा उद्घाटन पण आणि उद्घाटन मागच्या काळात झालंय, पण उद्या आपल्याला आरोग्य शिबिर आपण ठेवलंय. जवळपास हिंगोली, नांदेड, परभणी, वसमत मधून 55 ते 65 डॉक्टर आपल्याला त्या शिबिरासाठी येणार आहेत. डोळ्याचे तिथं आपल्याला सगळ्याला डोळ्याचे तपासण्या होणार आहेत, तिथं आय ड्रॉप देणार आहेत. ज्याचं कोणाचं ऑपरेशन निघालं तर आपण त्याला 4 दिवसामध्ये ऑपरेशन सुद्धा तिथे करून आणायचं. महिलांच्या गाठीचे असतील, माणसाच्या गाठीचे प्रश्न असतील, बाकी अजून काय काय हाडाचे असतील, अशा सगळ्यांसाठी आपण उद्या खूप मोठ्या प्रमाणावर आरोग्य शिबिर ठेवलेले. त्याचा सगळ्यांना आपण गावकऱ्यांनी लाभ घ्यावा, कारण आपल्या प्रत्येक गावातून 200-150 लोकांची नोंदणी झालेली आहे. औषधं सुद्धा तिथं आपल्याला 1 रुपया खर्च न करता भेटणार आहेत आणि तज्ञ डॉक्टर येणार आहेत. तेवढे डॉक्टर आपण समजा जर नांदेडला परभणीला गेलो तर 1000-2000 रुपये त्याची फीस आपल्याला द्यावी लागते. बाकीच्या सगळ्या गोष्टी होतात असतात, पण आपले सगळे निदान करून घेण्यासाठी आपण सगळ्यांनी तिथं याला उद्या सकाळी 10 वाजता तिथं उद्घाटन आहे आणि आपल्याला दिवसभर तिथं जवळपास 1-2 वाजेपर्यंत ते डॉक्टर 60-65 डॉक्टर तुमच्या सगळ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध राहणार आहेत. त्यासाठी आपण सगळ्या लोणकर मंडळीने त्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. आपण सगळ्यांनी आम्हाला गावात बोलवलं, मान सन्मान केला, सत्कार केला, त्याबद्दल आपले सगळ्यांचे मी आभार मानतो. माझ्यासोबत आलेल्या सगळ्या पाहुणे मंडळीचं आपण स्वागत केलं, त्यासाठी आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.